आणखी एक महत्त्वाची बातमी तर पहलगाम हल्ल्यामध्ये लोकांचा मृत्यू होऊन सुद्धा लोक पाकसोबत का आहेत? पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीनं हा सवाल केलाय। ज्या देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशाबरोबरच सामना का खेळायचा, असाही सवाल संतोष जगदाळे यांच्या पत्नीनं विचारला। आणि मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय की ज्या वेळेला 26 लोक गेले तेव्हा लोकांनी आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, मग आता लोक आमच्या बरोबर का नाही आहेत? आता लोक त्या पाकिस्तान बरोबर काय आहेत? म्हणजे जे जे विरोध करतायत ते मी सांगेल की ते आमच्या बरोबर, कारण त्यांना आमच्या भावना कळत आहेत। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आपल्या सरकारने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं तर ते नाव का दिलं होतं? तर त्या लोकांनी आमचं सिंदूर पुसलं, त्या टेररिस्टनी, ते पाकिस्तान मधूनच आलेले होते। मग ज्या आपल्या आया बहिणींचं सिंदूर पुसतात त्याच देशातल्या लोकांबरोबर आपण खेळणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न मला त्यांना विचारावा असं वाटतो। आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी की ह्या फिलिंग्स कुठे गेल्या ज्या त्या वेळेला होत्या, महिनाभर, 1.5 महिना, मग आता त्या कुठे गेल्यात? तर मला खूप असं वाटतं की हा निर्णय योग्य नाहीये पाकिस्तान बरोबर। म्हणजे पाकिस्तान आपल्या भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या शब्दातूनच गेला पाहिजे, ही माझी भावना आहे की त्यांच्याशी आपला कसला संबंध